तर पहलगाम प्रकरणानंतर दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सध्या रॉच्या निशाण्यावर आहेत। महाराष्ट्रातील स्लीपर सेलचा सुद्धा वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतला जातोय। स्लीपर सेलची माहिती घेण्यासाठी रॉचे अधिकारी मराठवाड्यात आहेत। राज्यामध्ये यापूर्वी सिमी, पीएफआय त्याचबरोबर आयसिसचे स्लीपर असल्याचं उघड झालेलं। मुंबई ठाण्यासह इतरही भागामध्ये रॉ कडून सध्या कारवाई सुरू आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा आता रॉचे हे अधिकारी पोहोचले तसं समजतंय। मुंबई ठाण्यासह इतरही भागामध्ये लक्ष आहे रॉच्या अधिकाऱ्यांचं, कारण आता स्लीपर सेल जे आहेत त्याचा सुद्धा वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतला जातोय। पहलगाम हल्ल्यानंतर विशेष काळजी या दृष्टीनं सुद्धा सध्या घेतली जाते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, मराठवाड्यात सुद्धा आता रॉचे हे अधिकारी पोहोचल्याचं समजतंय, काही कारवाई झालेली आहे का या अंतर्गत? रिद्धी, अजून तर कारवाई झालेली नाही, मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या देशभरामध्ये अलर्ट घोषित करण्यात आला होता त्याचाच एक भाग म्हणून रॉचे जे अधिकारी आहे ते मराठवाड्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। मराठवाडा यामुळे महत्त्वाचा आहे की मराठवाड्यामध्ये एशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे। त्याचबरोबर शेकडो वर्ष जुनी जी मंदिरं आहेत तर हजारो वर्ष जुनी लेण्या देखील आहेत। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिले 2006 मध्ये अबू जिंदाल नावाचा जो बीडचा दहशतवादी आहे तो सापडला होता। आणि त्यानंतर वेरूळमध्ये, ऐतिहासिक वेरूळमध्ये RDX त्याचबरोबर AK-47 रायफल असं शस्त्रसाठा देखील आढळून आला होता। त्यामुळे देखील छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, यावर विशेष लक्ष दिले जात आहे। त्यामुळे रॉचे अधिकारी या सर्व परिसरामध्ये आले होते। तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरचं जायकवाडी धरण असेल, मग इतर जे मंदिरं असतील, त्याचबरोबर विशेष स्थळं असतील आणि त्याचबरोबर नांदेडमधील जे गुरुद्वारा साहिब आहे ते असेल किंवा राज्यभरातील जे प्रमुख पर्यटन केंद्र जे संभाजीनगरमध्ये आहे तर त्या पर्यटन केंद्रांची पाहणी केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा हा महत्त्वाचा मानला जातो, कारण यापूर्वी अनेक जे दहशतवादी आहे, दहशतवादी संघटनेशी निगडीत असलेले संशयित आहेत त्यांना मराठवाड्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं। ATSच्या अनेक कारवाया देखील मराठवाड्यामध्ये झालेल्या आहे। परभणी इथून देखील ISISचे संशयित ताब्यात घेण्यात आले होते। तर काही दिवसांपूर्वीच देखील छत्रपती संभाजीनगरच्या शहरामधून देखील एका जणाला ताब्यात घेण्यात आला होता। एकंदरीत जर आपण संभाजीनगर आणि मराठवाड्याचा इतिहास पाहिला तर अनेक दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले संशयित आरोपी या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यामुळेच कुठेतरी रॉचे अधिकारी मराठवाड्यामध्ये आले असते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे। रिद्धी, अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।